तमाम माझ्या आदिवासी बंधू भगिनींनो, मातांनो आणि प्रिय युवकांनो, आपणा सर्वांस जय आदिवासी, जय जोहार. आज मी तुमच्या समोर कोणावर टीका करायला आलो नाही किंवा कोणाला दोष देण्यासाठी आलो नाही, तर मनातील एक वेदना व्यक्त करण्यासाठी मी या माध्यमातून आलेलो आहे. काही दिवसापूर्वी मी माझ्या परिवारासोबत यात्रेला गेलो. यात्रेला जाण्याचा उद्देश फार मोठा नव्हता आणि माझ्या मुलींचा आग्रह होता की आम्हाला यात्रेला जायचं आहे. तरी मी गेल्या 3-4 दिवसापासून त्यांना टाळत होतो आणि कदाचित तो यात्रेचा शेवटचा दिवस असावा आणि रात्री मी घरी आलो आणि मला माझ्या मुलींनी सांगितलं की पप्पा आम्हाला प्लीज यात्रेला घेऊन चला. आणि त्यांच्या त्या निरागस बोलण्याने मी तयार झालो. मी माझ्या परिवाराला सांगितलं की आता 9 वाजले आहेत, रात्रीचे उशीर झालेला आहे, परंतु अर्धा तास का होईना आपण यांना फिरून आणू. आणि माझी पत्नी आई वगैरे तयार झाले आणि आम्ही निघालो. रात्री 10 वाजले असणार आणि आम्ही दुरूनच त्या यात्रेच्या गावाजवळ पोहोचलो आणि दुरूनच ती यात्रेची ती रोषणाई, दिव्यांची रोषणाई, ढोल तासांचा आवाज, पिंगाणींचा आवाज, उत्साहाने भरलेले ते वातावरण, मोठ्या मोठ्या डीजेंचा आवाज. आणि जवळ गेल्यानंतर आम्हाला पार्किंगला जागा मिळाली नाही, म्हणून मी यांना यात्रेच्या त्या ठिकाणी तिथे उतरवलं आणि मी त्यांना सांगितलं की मी थोडी गाडी पार्किंग करून येतो, कारण की रस्त्यावर लावणं योग्य नाही, ट्रॅफिक वगैरे जमा होईल. म्हणून मी थोडं पुढे यात्रेपासून दूर अंधाराच्या बाजूला गाडी लावण्यासाठी गेलो आणि त्या अंधारात जिथे प्रकाश कमी होता त्या ठिकाणी मी गाडी लावावी असं मला वाटलं. आणि गाडीच्या त्या प्रकाशामध्ये मला असं काहीतरी दिसलं की मला आपल्या समाजाचे काही तरुण, नाही का, ज्यांचं वय पूर्ण 18 वर्षही नाही, अशी मुलं मला त्या ठिकाणी टोळी करून बसलेली दिसली. मी कोणत्याही माझ्या आदिवासी समाजाच्या मुलांना खाली पाडण्यासाठी किंवा त्यांना दोष देण्यासाठी मी आलेलो नाही. प्रिय माझ्या युवकांनो, मी एक तुमचा शुभचिंतक म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलत आहे, कारण की माझा एवढा कॉन्टॅक्ट नाही किंवा माझं एवढं मोठं फ्रेंड सर्कल नाही, मी त्यांच्याशी संवाद करू शकतो. पण ही सोशल मीडिया तुमच्यापर्यंत मला नक्कीच पोहोचवेल असा मी विश्वास बाळगतो. तरुणांनो, मातांनो, वडीलधाऱ्यांनो, मला त्या अंधारात आपलेच काही तरुण अशा अवस्थेत दिसले की मी ते सोशल मीडियावर सांगण्यासाठी माझं इच्छा मन होत नाही. तरी सुद्धा आपले तरुण टोळी करून बसलेले होते. काहींच्या हातामध्ये सिगारेट होती, काहींच्या हातामध्ये दारूचे ग्लास होते, काही तरुण नशेत होते, काही तरुण एकमेकांना शिवीगाळ करत होते. माझी गाडी ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचली, मला बघून अगदी इथे घाबरले आणि भयाचं वातावरण तिथे निर्माण झालं. पण मी त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता गाडी लॉक केली. मला माहिती आहे की मी जरी ह्या ठिकाणी गाडी पार्क केली असेल तरी माझे तरुण उलट माझी गाडी लक्ष देऊन सांभाळतील या उद्देशाने मी त्या ठिकाणी गाडी लावली आणि त्या ठिकाणी माझं हृदय तुटलं. त्या प्रकाशमय यात्रेबाहेर, नाही का, त्या अंधारात मला आपल्या समाजाचं हरवत चाललेलं भविष्य दिसलं आणि मी स्वतःला विचारलं, मनाला मी विचारत होतो की ही मुलं कोणाची आहेत, नाही का. कारण की हा तालुका
हे गाव बहु आदिवासी आहेत आणि हे माझ्याच समाजाचे तरुण, कदाचित माझ्याच नातेवाईकातले असतील, माझ्याच समाजातले असतील, आणि मी हे काय पाहत आहे. माता भगिनींनो, आपण कष्ट करता, त्याग करता, फक्त आपल्या मुलांनी शिकावं आणि पुढे जावं म्हणून. बंधूंनो, आपण घाम गाळतो फक्त आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा मोठं व्हावं म्हणून. मग आज त्यांच्या हातात पुस्तकाऐवजी सिगारेट का, हा प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या हातात पुस्तकाऐवजी दारूचा ग्लास का, स्वप्नांऐवजी नशा का. दारू, धूम्रपान आणि इतर व्यसन क्षणिक आनंद देतात, पण हळूहळू शरीर कमकुवत करतात, मेंदूवर त्याचा परिणाम होतो आणि आयुष्याची दिशा बदलून टाकतात. पण मित्रांनो, जर हेच तरुण शिक्षणाकडे वळाले, जर त्यांनी अभ्यासाला महत्त्व दिला, जर त्यांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत ओळखली, तर हाच तरुण आपल्या समाजासाठी प्रेरणास्थान होईल, हे नक्कीच आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, तरुणांनो, मी तुमच्या समोर तुमचा भाऊ, एक समाजाचा शुभचिंतक म्हणून मी येत आहे आणि तुम्हाला मी आठवण करून देतो की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईच्या पोटात तुमची जडण आणि घडण होते, आईच्या पोटातून निर्माण होत असताना आई तुम्हाला तेव्हापासून सांभाळते. ती माऊली तुमच्यासाठी कष्ट घेते. तुम्ही जन्माला येतात तेव्हापासून तर मोठे होईपर्यंत आईवडिलांच्या नजरेत तुम्ही एक हातावरच्या फोडाप्रमाणेच असतात. ती माऊली वर्षभर साड्या घेत नाही, कपडे घेत नाही, पायातली चप्पल घेत नाही. का? कारण की तुमचं शिक्षण व्हावं, तुम्हाला शिक्षणासाठी खर्च हा करता यावा म्हणून ती माऊली वर्षभर उन्हातान्हात मजुरीला जाते, काम करते, नोकरी करते, उद्योग करते आणि आपल्या मुलाच्या भवितव्याकडे ती पाहत असते. लहानपणापासून ती तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असते आणि पहिलीपासनं तो पहिलीचा पहिला दिवस तुम्ही आठवा, ज्यावेळेस ती माऊली तुम्हाला शाळेत पाठवते. पहिला दिवस तो कसा असेल ते तुम्ही आठवा. तो बाप जो असतो वर्षभर फाटकी चप्पल घालून, फाटके कपडे घालून गावभर फिरतो. लोक म्हणतात की अरे कपडे घेत चल, चप्पल नीट घाल, पण तो म्हणतो की अरे माझा मुलगा शिकतोय, माझी मुलगी शिकत आहे, तिला शिक्षणासाठी खर्च मला करायचा असतो, ह्याप्रमाणे ते बोलत असतात. आणि जर तुम्ही ह्या स्थितीमध्ये असाल तर तुमचं आणि तुमच्या परिवाराचं भविष्य काय? तुम्ही जर अभ्यासाकडे चांगलं लक्ष दिलात, शिक्षणाकडे चांगलं लक्ष दिलात तर तुम्हीच मोठमोठे अधिकारी होऊ शकतात, मोठ्या पदांवर जाऊन बसू शकतात, सरकारी सेवेत जाऊ शकतात, पोलीस, सेना, प्रशासन, प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव उज्ज्वल करू शकतात. आणि प्रिय मित्रांनो, जेव्हा आपल्या समाजातील एखादा मुलगा किंवा मुलगी मोठ्या खुर्चीवर, मोठ्या पदावर जाऊन बसते, ते फक्त त्या परिवारासाठीच नाही तर संपूर्ण समाजाचं ते मस्तक उंचवतात, हे लक्षात ठेवा. आपला आदिवासी समाज कमी नाही, आपल्यात बुद्धिमत्ता आहे, जिद्द आहे, मेहनत आहे, फक्त दिशा योग्य असली पाहिजे. आणि जर आपल्याला दिशा योग्य मिळाली तर नक्कीच आपण पुढे जाणार. मग आपली दिशा भूल कुठे होत आहे, आपली दिशा कुठे भुलवली जात आहे हे आपण शोधलं पाहिजे. त्या रात्री यात्रेचा प्रकाश एका बाजूला होता
आणि अंधारात बसलेले आपले तरुण दुसऱ्या बाजूला. पण एवढाच प्रश्न आहे की आपण आपल्या मुलांना प्रकाशाच्या दिशेने नेणार का? माझी सर्व युवकांना नम्र विनंती आहे, तुमचं आयुष्य मौल्यवान आहे. क्षणिक नशेपेक्षा तुमचं भविष्य खूप मोठं आहे. तुम्ही अधिकारी होऊ शकता, तुम्ही प्रेरणास्थान बनू शकता, तुम्ही आपल्या समाजाचं नाव देशभर उज्ज्वल करू शकता. आणि माता भगिनींनो, बंधूंनो, आपल्या मुलांना साथ द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना शिक्षणाकडे वळवा, कारण आपल्या आदिवासी समाजाची खरी ताकद आपल्या युवकांमध्येच आहे. धन्यवाद.